गणगण गणात बोते. हॅलो एव्हरीवन, मी अश्विनी मोर्शीकर. तर नुकताच माझ्या मुलीचा सेकंड बर्थडे झाला 22 जूनला. तर त्या बर्थडे पार्टी सेलिब्रेशनचा रील तुम्ही सर्वांनी इन्स्टावर बघितलाच असेल, जो की मी 2-3 दिवसा पहिलेच पोस्ट केला. पण ते कितीही म्हटलं तरी ते झालं वेस्टर्न कल्चर. म्हणजे तो बर्थडे सेलिब्रेशनची पद्धत जी आहे ते सगळं आपल्या सनातन धर्मामध्ये नाही येत. म्हणजे कॅन्डल ब्लो करणे किंवा केक कट करणे किंवा तुम्ही म्हणू शकता इवन सिम्पल विश करणे, हॅपी बर्थडे विश करतो आपण वेस्टर्न कल्चरनुसार, तर ते सुद्धा आपल्या सनातन धर्मामध्ये नाही करत. तर कशा प्रकारची विश करावी, म्हणजे मुलांसाठी काय तुम्ही त्या दिवशी स्पेशल करू शकता, तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला 2 दिवसाच्या व्लॉगमध्ये म्हणजे सॅटर्डे आणि संडे या दिवसांमध्ये दाखवणार आहे. कारण की मी माझ्या मुलीचा पहिला बर्थडेसुद्धा सगळं सनातन हिंदू धर्म पद्धतीनेच केला आणि दुसरासुद्धा तशाच प्रकारे केला आणि पूर्ण शूटसुद्धा केला आहे. तर हा दिवस होता शनिवारचा, म्हणजे तिच्या बर्थडेचा 1 दिवस अगोदरचा. तर सगळे पाहुणे आजच येणार होते, त्याच्यामुळे मी पटापट सगळी कामं वगैरे आटपवली, सकाळचा स्वयंपाक करून घेतला, देवपूजा वगैरे करून घेतली. आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे या 2 दिवसांमध्ये खूप काही गोष्टी घडल्या. तर 1 दिवस अगोदरच तुम्हाला हा वर्क जो आहे हा पण तुम्ही बघितलाच असेल व्लॉगमध्ये, की मला नेल एक्सटेन्शन लावून घ्यायचे होते. तर ते पण मी 1 दिवस अगोदरच ऑर्डर टाकली आणि खूप सुंदर नेल रेसॉन्स तिने मला लावून दिले. म्हणजे मी कायच सांगू त्याबद्दल, कारण की ते बिलकुल हेवी फील झाले नाही. खूप छान अशी सर्व्हिस आणि तिने घरीच लावून दिलं, त्याच्यामुळे मला वेळ पण वाचला. आणि ह्या दिवशी तुम्ही बघू शकता मी इतकी बिझी होती की मी बाहेर जाऊन हे सगळं करू पण शकली नसते. तिने होम सर्व्हिस दिली, त्याच्यामुळे खूप तिचा आभार या सर्व गोष्टींसाठी. तर नेल्स बाय मुस्कानला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही म्हणजे व्लॉग बघू शकता माझा इन्स्टावर जो मी पोस्ट केला, त्यात तिचा ID पेज सगळं मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर ती गेल्यानंतर मग मी घेतला केक बनवायला. तुम्हाला मी म्हटलंच होतं की माझ्या मुलीच्या बर्थडेसाठी मी केक बनवणार आहे. तर ॲक्च्युअलमध्ये थीम अशी होती की मी डॉल केक बनवणार होती, बट जो तिचा आम्ही सेकंड बर्थडे पार्टीमध्ये जो मेन केक सांगितला होता मोठा, तर तो डॉल केक होता. त्याच्यामुळे मग मी थीम चेंज केली, बटरफ्लायचा करायचा ठरवला. तेवढ्या वेळात या दोघीजणींना स्टार्टिंगला तुम्हाला दिसलंच असेल काबुली चणे त्याचा पूर्ण मसाला तयार करायला लागल्या. मी इकडे केक बनवून घ्यायची प्रोसेस सुरू करून दिली होती. आणि हा दिवस होता सॅटर्डेचा. तर माझ्या मिस्टरांना उपवास असतो शनिवारचा, तर त्यांच्यासाठी आई मग हे पूर्ण उपवासाचं तळण वगैरे काढत होती. आणि मीनवाईल तिने मग नंतर तो सगळा मसाला जो पण यांनी दोघींना रेडी केला होता ना, तो पूर्ण भाजून वगैरे घेतला. ज्याच्याने मग चणे बनवताना ती प्रोसेस सिंपल होती. सासूबाईंनी छान चहा मांडला, मस्तपैकी चहा वगैरे घेतला. आणि त्याच्यानंतर मग मी म्हटलं चला थोडेफार आणखीन जे कामं आहे किचन व्यतिरिक्त ते करून घेऊया, कारण की या दोघी किचनमध्ये होत्या तर तिघींना ते काहीही सुचणार नव्हतं. तर तेवढ्या वेळात मी दुसरे कामं करून घेतले. आईंनी छान माझ्या चणे वगैरे चढवून दिले गरम करायला, म्हणजे हे कुक करायला, बॉईल वगैरे करायला. आणि हे आहेत आपल्या जीवनातले खरे सप्तरंग मी असं काय म्हणते, कारण की बघा ना, IAS असो, IPS असो, ती हाऊसवाईफ असो किंवा टीचर असो, ती काहीही असो, त्या प्रत्येक लेडीजला कधी ना कधी स्वयंपाक करण्याची वेळ येतोच. कारण की तरी तुमच्याकडे पैसा आहे, तुम्ही बाई लावू शकता, पण ती बाई सुट्टी घेते किंवा सणासुदीला ती नाही येणार, किंवा कधी कधी असं होतं ना की आपल्यालाच कोणाच्या हातचं आवडत नाही, आपल्याला आपल्या हातचं खायचं असतं. तर अशा वेळी किचनमध्ये जाणं आपल्याला भाग पडतं. मग यांचं दोघींचं किचनमध्ये चालू असेपर्यंत मी म्हटलं चला आपले कामं करूया. तर संध्याकाळी जो प्रोग्राम आम्ही अरेंज केला होता, पुढे दिसेलच तुम्हाला कोणता कार्यक्रम आहे म्हणून, तर त्यासाठी मी छान साडी घालायचं ठरवलं होतं. म्हटलं चला काढून घेऊया आतापासून, कारण की वेळेवर मग खूप धांदल उडते माझी, काय घालावं, त्याच्यावर मग बँगल्स कोणत्या घालू काय, आणि असं होतं सगळं. तर या दिवशी ना मी पूर्ण ड्युटी विनिक्षाची तिच्या बाबांना दिली होती की तुम्ही हिला पूर्णप्रमाणे सांभाळा. पण कशाचं, माझ्या मागे विनिक्षा आणि विनिक्षाच्या मागे हे दोघं, जिथे मी गेली तिकडे हे दोघं जण फिरतच होते. शेवटी तिला कसं बसं माझ्यापासून दूर ठेवण्यात आलं त्या दिवशी, कारण की मला भरपूर कामं होते. तिला घेऊन बसली असते माझे कामं झाले नसते. तरी तर आई आणि सासूबाईंनी भरपूर कामं सांभाळून घेतली या दिवसाचे. आणि त्यांनी दोघींनी स्वयंपाक वगैरे केला संध्याकाळचा. माझे सासरे पण आले होते कोर्टामधून, मोर्शीमध्ये जातात ते, तर ते आल्यामुळे मग मी रिलॅक्स झाली आणि म्हटलं चला आता हे लोक हिला सांभाळतील, तेवढ्या वेळात मी केकचं सामान घेऊन येते मॉलमधून. तर प्रज्ञा आणि मी निघालो मॉलमध्ये. काही जे आम्हाला घरी जो आम्ही केक बनवला होता ना, त्याच्यासाठी घरी डेकोरेशनसाठी जे सामान नव्हतं घरी, ते सामान आणायला गेलो. मॉलमध्ये गेल्यानंतर पटापट आणखीन एक काही गोष्टी दिसत गेल्या की हे पण आपण डेकोरेशनसाठी वापरू शकतो, असा याचा प्रकारे वापर करू शकतो. या सगळ्या गोष्टी दिसत गेल्या, त्या घेतल्यानंतर निघालो बाहेर. तर ऑफकोर्स थोडीफार पेटपूजा आम्ही केलीच, कारण की सकाळपासून आम्ही दोघींनी काहीही खाल्लेलं नव्हतं. तर शेवपुरी वगैरे खाऊन घेतली थोडीशी आणि निघालो केक घ्यायला. आता तुम्ही विचार करत असाल की घरी केक बनवत असल्यावर हा केक कशाला, तर हा होता प्रज्ञाकडून, तिला केक घ्यायचा होता विनिशाच्या बर्थडेसाठी, तर तिच्याकडनं हा केक घेण्यात आला. मग मस्त बटरफ्लाय
त्याच्यावर लावलेले होते आणि खूप सोबर असा सिम्पल छान केक वाटला. आणि त्याच्यावर ना आम्ही लड्डू लिहून घेतलं, कारण की प्रज्ञा ही विनिक्षाला नेहमी ना लड्डू असं म्हणते. आणि इवन विनिक्षासुद्धा तिला तिचं नाव काय विचारलं ना तर ती लड्डू सांगते. विनिक्षा कधी कधी सांगते पण नेहमी लड्डूच सांगते. आणि मोर्शीतलं वातावरण इतकं सुंदर झालं होतं ना त्यावेळेस. तशीच आपली मोर्शी खूप सुंदर आहे, पण त्या वातावरणामुळे आणखीन सुंदर वाटत होती. मग घरी आल्यानंतर सगळे मस्त कामं वगैरे करून निवांत बसलेले होते. संध्याकाळची वेळ झालेली होती आणि बस ऑफकोर्स माझ्या आईला तर जिकडे जाईन तिकडे कामं तिला सुचतात, ती ना रिकामी बसूच शकत नाही. आणि मग माझं चालू होतं तिचं की मी म्हटलं तुला थोडा वेळ असेल तर मस्त आराम करता या रिकर, पण नाही तिचं असं होतं मला रांगोळी टाकायची आहे. मग मी म्हटलं ठीक आहे बाई तुला रांगोळी टाकायची आहे, पण पूर्ण पावसाचं वातावरण आहे तर बाहेर रांगोळी टाकण्याऐवजी तू आतमध्येच रांगोळी टाक. तर तिने छान अशी वेलकमची रांगोळी टाकली, कारण की संध्याकाळी जो कार्यक्रम होता जो तुम्हाला थोड्या वेळाने दिसणारच आहे, त्या कार्यक्रमासाठी आमच्याकडे खूप सारी मंडळी येणार होती आणि त्यांच्या स्वागतासाठी तिने ती रांगोळी टाकली. मग पटकन घरी जेवण वगैरे आटपून घेतले आम्ही सगळं यायच्या आधी. आणि हा आहे आमचा फोल्डेबल डायनिंग टेबल. हा मला याच्यासाठी आवडतो की जेव्हा आपल्याला काम नसलं किंवा काही नसलं तर आपण याला टाकून ठेवू शकतो आणि आपल्याला गरज आहे जागेची तेव्हा याला मस्तपैकी असा फोल्ड करून भिंतीवर, हा वॉल माउंटेड आहे तर असा मस्तपैकी अटॅच करून द्यायचा. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता किती सारी स्पेस आमची मस्त अशी सेव्ह झाली आहे. आणि गरज नसताना आम्ही त्याला खाली ठेवून देतो आणि गरज पडली जागेची की त्याला वर लावून देतो. मग भजन मंडळी आली आणि इतकं पॉझिटिव्ह वाटत होतं ना घरात बिलकुल. आणि जवळपास 10:30 वाजता रात्रीचे भजन मंडळी आली आणि मी पण खूप एन्जॉय केलं भजन. मला पण ती टाळ वगैरे वाजवायला खूप मजा येते. माझा पण असा होता ॲक्च्युअलमध्ये, पण माझ्या मुलींनी ते केस ओढून तोडून आणि बटरफ्लाय हेअरकट असल्यामुळे माझी ते असे केस झालेले होते आणि पूर्ण व्हिडिओत तुम्हाला असंच दिसन प्लीज. मला त्या गोष्टीसाठी इग्नोर करा. तर विनिक्षा पण मस्त टाळ घेऊन पोहोचली. भरपूर वेळ भजन चाललं, जवळपास 2 तास. आणि त्याच्यानंतर मग नाश्त्याचा ब्रेक घेतला, कारण की दुसरा दिवस संडेचा जो होता विनिशाच्या बड्डेचा त्या दिवशी एकादशी होती. तर खूप लोकांना एकादशी लागणार होती म्हणून मग थोडा आधीच आम्ही हे नाश्त्याचा कार्यक्रम ठेवला. तरी पण काही लोकांना शनिवारचा म्हणजे हनुमानजीचा उपवास होताच, तर त्यांच्यासाठी मग फराळी चिवडा वगैरे अरेंज केला. पटापट काबुली चणे, चिवडा, सोनपापडी आणि चहा वगैरे देऊन आम्ही हे नाश्त्याचा प्रोग्राम उरकवून घेतला. हा प्रोग्राम झाल्यानंतर परत भजनं वगैरे सुरू झाली आणि थोडेसे भजनं वगैरे झाल्यानंतर मग माझं मीनवाईल चालू होतं की केक पण मलाच बनवायचा होता आणि तो पूर्णपैकी आयसिंग करून फ्रीजमध्ये ठेवायचा होता आणि मला बनवायचा होता. त्याच्यामुळे मग माझं चालू होतं की मी करते तर शूट करणं, तिकडे प्रोग्राममध्ये बसणं आणि इकडे थोडंफार येऊन केक करणं, असं सगळं चालू होतं. पण मग नंतर मला रिअलाईज झालं की माझ्याच्याने हा केक काही होणार नाही आहे. शेवटी प्रज्ञानेच तो केक बनवला आणि 12 वाजता प्रज्ञा सुंदर असा जो आम्ही केक घेतला होता तो घेऊन माझ्या घरी पोहोचली. आणि 12 वाजता मग आम्ही माझ्या मुलीला छान असं विश केलं मस्तपैकी. आणि हे नाही आहे बरं का आध्यात्मिक विश, ते दुसऱ्या दिवशी केलेलं आहे, तो मी दाखवेल तुम्हाला दुसऱ्या व्लॉगमध्ये. तर वेळेवर तर आपल्याला सगळ्यांना सवय पडली आहे हॅपी बर्थडे म्हणायची ॲज इट इज. तसंच प्रकारे आम्ही तिचं औक्षण केलं आणि मग तबला पेटीच्या सुंदर अशा संगीतावर नादावर मस्तपैकी सर्वांनी हॅपी बर्थडे टू यू विनिक्षा असं म्युझिक वाजवलं आणि मस्त आम्ही तिच्याकडून तो केक वगैरे कट करून घेतला. आणि प्रज्ञाने हा केक आणला होता ऑफकोर्स, म्हणून मी तिला समोर व्हायला सांगितलं. म्हटलं तू घे बाई, तुझ्या हातून करून घे सगळं काही, कारण की तिने आणला होता केक. मग सर्वांनी एक एक करून विनिक्षाला छान केक वगैरे चढला. आणि विनिक्षानं म्हणजे रात्री जागू शकते, तिची कॅपॅसिटी खूप आहे रात्री जागायची, माहीत नाही कशी, पण तिला इतकी बेकार सवय लागली ना रात्री जागायची की भयंकरच बिलकुल. आणि मग प्रज्ञाने जो दुसऱ्या दिवशीसाठी तिच्यासाठी गिफ्ट म्हणून जो ड्रेस आणला होता ना तो तिला तिथेच गिफ्ट म्हणून देऊन दिला. आणि आम्ही सर्वांनी तिच्याकडे छान असं विश वगैरे करून तिला घ्यायचा प्रयत्न केला, पण मॅडम आता थोड्याशा शांत झाल्या होत्या. काय माहिती काय तिला वाटलं एकदम की सगळेजण घेत आहे, मला विश करत आहे, असं काहीतरी सुन्न पटली होती. पण मग मी म्हटलं चला ठीक आहे, देवाच्या पाया पडणे खूप जास्त आवश्यक आहे. कारण की मला सांगा एवढी छान लाईफ दिली, मला एवढी सुंदर मुलगी दिली आणि 2 वर्ष बिलकुल निर्विघ्न पार पडले. तिला छान आरोग्य द्यावं देवानी, चिरायू बनवावं, खूप सुंदर असं तिचं आयुष्य पुढचं बनवावं, यासाठीच मस्त 12 वाजता मग आम्ही 12-12:30 वाजता देवाच्या पाया पडून घेतल्या, धन्यवाद मानला देवाचा. आणि नंतर मग भजन मंडळींनी आरती म्हटली, आम्ही देवाजवळ उभं राहून आरती पूर्ण केली आणि त्यांनी तिकडे हॉलमध्ये केली. तर आरती वगैरे झाल्यानंतर मग जे पण आपण शाल श्रीफळ देऊन मानसन्मान असतो तो आम्ही प्रोग्राम घेतला छोटासा. आणि त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांनी सर्व भजन मंडळी जे पण ही होती हनुमान नगरमधली भजन मंडळी, तुम्हाला कधीही कोणाला असं सुंदर भजन ऐकायचं असेल ना तर या मंडळीला तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. तुम्ही माझ्या काकांना, म्हणजे हे जे दिसतंय ना व्हाईट शर्टमध्ये माझे शरद काका आहेत, माझे सासरे आहेत, यांना पण कॉन्टॅक्ट करू शकता. नंतर माझ्या मिस्टरांनी छोटासा आभार
प्रदर्शन केलं की कार्यक्रम किती छान झाला, किती पॉझिटिव्ह वाटत आहे वगैरे. आणि त्याच्यानंतर या सर्व मंडळीला दुसऱ्या दिवशी जी बर्थडे पार्टी होती आमची 0 पॉईंटवर, त्या बर्थडे पार्टीचं मस्तपैकी आमंत्रण दिलं. आणि असा होता हा भजन मंडळीचा कार्यक्रम छोटासा. पण तुम्हाला सांगते ना, 12 वाजून गेल्यानंतर हा कार्यक्रम आमचा स्टील 12-12:30 पाऊणपर्यंत चालूच होता. आणि म्हणजेच विनिशाच्या बर्थडेचा दिवस लागला. तर म्हणजे काय झालं की तिच्या दिवसावरच आम्ही भजन समजा घरी प्रोग्राम घेतला. हे मला आधी का घ्यायला लागलं, कारण की दुसऱ्या दिवशी ऑफकोर्स पार्टी होती, तर हे सगळं पॉसिबल नव्हतं. म्हणून मी आदल्या दिवशी हे सगळं कार्यक्रम अरेंज केला. मग प्रज्ञानी उर्वरित जो केक होता ना, तो तिने रेकॉर्डसुद्धा केला. आणि अशा प्रकारे बटरफ्लाय शेपचा हा केक तिने बनवून फायनल मस्तपैकी फ्रीजमध्ये सेट व्हायसाठी ठेवून दिला. बाकीचं स्टे ट्यून.